गडावर जो ऐतिहासिक पायरी मार्ग आहे त्या पायरी मार्गाने जाणार आहोत। या ठिकाणावरून सुद्धा आपण गडावर जाऊ शकतो व या ठिकाणी आपल्याला एक गणेशाचं मंदिर असं पाहायला भेटत आहे। गणेश मंदिर, त्याच्यानंतर कुकलाई देवीचं मंदिर आपणाला लागणार आहे थोडं पुढे गेल्यानंतर। पूर्ण या ठिकाणी आपल्याला एक अशी विरगळ पाहायला भेटत आहे व वरच्या बाजूस खूप मोठा असा हा बुरुज, ही तटबंदी व्यवस्थित अशी पाहायला भेटत खूप लांबपर्यंत। गडाची अशी तटबंदी पाहत आपण पुढे जाऊ। तटबंदी आहे। समोर आपणाला असा आंबा घाट पाहायला भेटत आहे। खूपच मोठा आंबा घाट आहे व आंबा घाटातून हा ब्रिज आपणाला सहज नजरेस पडतो आणि असे बुरुज वगैरे दुहेरी बुरुज आहे ते 3 कप्प्यामध्ये दिसत आहेत बुरुजी, पहिला, दुसरा आणि तिसरा। या बाजूची तटबंदी तटबंदी वर महादरवाजा आहे, अशी 3 बुरुजांची मालिका। आता आपल्याला तिकडे समोर महादरवाजा दिसून येत आहे। 5 मिनिटात पोहोचून जाऊ वरती आपण महादरवाजाच्या तिथे। चला। गडाची ही पहा तटबंदी, बुरुज वगैरे बी असणार या ठिकाणी पूर्वी, परंतु आता ढासळलेले बऱ्यापैकी। गडाची बऱ्याच ठिकाणी डागडुगी व्यवस्थित अशी करण्यात आली आहे। हे पहा पूर्वीच्या काळी जसे होते, म्हणजे तो जो आहे तो पूर्वीच्या काळचा आहे व हा नवीन काळातील आहे, परंतु सेम तसाच बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। आत आल्यानंतर या व्यवस्थित असं या मार्गाने आपण आत सरळ जातो, लगेच दुसरा दरवाजा लागतो आपणाला। गोलाकार बुरुज असणार, प्राचीन मार्ग। या ठिकाणी शिल्प असे पाहायला भेटते। ही तटबंदी आपल्याला खालून दिसत असते। गडावर आपल्याला गडाचा इतिहास आणि गडावर आपल्याला काय काय पाहण्यासाठी वास्तू आहेत त्या सर्वची माहिती या ठिकाणी दाखवण्यात आली आहे। ती आपण एक एक करत पूर्ण पाहणार आहोत। देण्यात आलेली माहिती ते आपण आता प्रभू देशपांडे, फुलाजी देशपांडे, तसेच बाकीचे जे मंदिर आहेत, अमृतेश्वर मंदिर किंवा अन्य वास्तू आहेत त्या पाहण्यासाठी जाऊ व तसंच आपण वरती येऊन हे पाहून वरती येणार आहोत। अमृतेश्वर महादेवाचे जे मंदिर आहे त्या मंदिरापाशी आपण आता पोचून गेलो। हे पहा, हा जो आहे हा प्राचीन पायरी मार्ग आहे या अमृतेश्वर महादेवाच्या मंदिराकडे जाण्याचा। अमृतेश्वर मंदिर
त्याच्या बाजूला एक पाण्याचं टाक आहे. त्याच्या पाठीमागं आपण आलो तर आपणाला एक पाण्याचं टाक पाहायला भेटत आहे. पाण्याची टाकी एक कुंड आहे आणि याला अशी व्यवस्थित अशी तटबंदी आहे. ही नॅचरल आहे. गडावरच्या पाण्यासाठी याला नक्षीकामसुद्धा व्यवस्थित आहे. जर पाहिलं ना आपण तर व्यवस्थित लक्षात येईल आपल्या. किल्ले विशाळगड, अमृतेश्वर महादेवाचे मंदिर आणि पाणी टाकी समूह. ही तोफ आता आपण व्यवस्थित पाहिली आहे. खूप मोठी असणार त्या काळी ही तोफ. आता ही तोफ पाहून आपण आत महादेवाच्या दर्शनाला जाऊ. मंदिराचा पाठीमागचा भाग याचं मंदिर आहे. अमृतेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये आपण आता आत आलो आहे. मंदिर गणेशाची मूर्ती आहे व्यवस्थित तशीच आणि पंचमुखी हनुमान मंदिर, पंचमुखी विष्णू व मारुतीचे रायाचे एक मंदिर आहे. व आपण आता हे अमृतेश्वर महादेवाचे मंदिर पाहिले आहे. आता शिवकालीन दगडी पुलापाशी शिवकालीन दगडी पूल आहे. तर चला पाहू. ठिकाणी मावशी कपडे धुत आहेत. अशी तटबंदी आहे या ठिकाणी. पाणी जाण्यासाठी कशी व्यवस्था केली आहे दगडी पुलापाशी. शिवकाळात आपणाला हा पूल असा पाहायला भेटते. शिवकाळातील म्हणजे आपण ज्या वेळेस प्रतापगडावरून जे मधुमकरंदगडाकडे जातो त्या ठिकाणी जाताना आपणाला असा दगडी पूल आहे. असाच हा दगडी पूल शिवकालीन पाहायला भेटत आहे या ठिकाणी. व या ठिकाणी पाणीसुद्धा असतं आपणाला. आजी इथं कपडे धुत आहेत. हा पूल पहा असं आहे. खूपच खोल दरी आहे इथून पुढं. इथं शिवकालीन दगडी पूल आहे. आजी जातो. आपण त्या ठिकाणी अमृतेश्वर महादेवाचे मंदिर आहे. पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे. तसेच या ठिकाणी असा बोर्ड लिहिला आहे शिवकालीन दगडी पूल. या ठिकाणी
शिवकालीन दगडी पूल आहे, हे पुन्हा पाहू. व समोरच्या बाजू समाधी आहेत, त्या पाहण्यासाठी आपण चाललो आहे आता. हे पहा, असा पूल आपणाला पाहायला भेटत आहे शिवकालीन. आता आपण शिवकालीन पूल पाहिलेला आहे व आता आपण वीरांच्या समाध्या पाहण्यासाठी जाऊ, ज्याच्यात बाजीप्रभू देशपांडे व फुलाजी देशपांडे तटबंदी घातलेली पाहायला भेटत आहे. हे पहा, आता आपण पाहायला जाऊया समाधी. विहीर पाहायला भेटतात दोन. समाधीकडे जात असताना विहीर आहे व समोर एक विहीर आहे अजून एक. तर चला, हे पहा, ही दुसरी विहीर समाधीच्या बाजूला जाताना. अमृततेश्वर महादेवाच्या मंदिरापासून एक 5 मिनिटाच्या अंतरावर आपणाला या समाधींपर्यंत पोहोचून जातो आपण. व्यवस्थित असं पत्र्याचं शेड वगैरे लावण्यात आलं आहे, त्यामुळे आपणाला व्यवस्थित पाहायला भेटते. आपला भाग आहे ते डोलाने फडकत आहे व आपण आता प्रथम बाजीप्रभू देशपांडे यांची समाधी पाहू व त्याच्यानंतर फुलाजी प्रभू यांची सुद्धा समाधी पाहू. हे आहे बाजीप्रभू देशपांडे यांचे समाधीस्थळ आणि याच्या बाजूला आहे फुलाजी प्रभू यांचे समाधीस्थळ. प्रथमच्या समाधीस्थळाचे व्यवस्थित असे दर्शन घेऊ व नंतर ती सुद्धा पाहू. समाधीच्या वरच्या बाजूस आपणाला असे पाहायला भेटत आहे पादुका. हे समाधी स्थळाला असं व्यवस्थित करण्यात आलं आहे. फुलाजी प्रभू देशपांडे यांचे समाधीस्थळ आहे. फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या समाधी स्थळापाशी आपण आता आहे.
आज 9 मे 2024 छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे आज व हा पारंपरिक नुसार जयंती आहे. निमित्ताने आज आपण आलेलो आहे किल्ले विशालगड व माझ्या मागे पाहू शकतो नरवीर फुलाजी प्रभू देशपांडे यांची समाधी आहे व माझ्या पुढे बाजीप्रभू देशपांडे यांची समाधी आहे व पावनखिंड ही जी लढाई झालेली यामध्ये वीरमरण प्राप्त झालेले हे 2 वीरांची समाधी या गडावर आहे व मला आज या वीरांच्या समाधीचे भाग्य लागले. तर चला आता आपण या समाधींचे दर्शन घेऊया. आता आपण नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या समाधीवर आलेलो आहे व इथे पाहू शकतो आपण ही समाधी आहे. समाधी स्थळात आपली गाडी त्या ठिकाणी लावली आहे व त्या ठिकाणी गाडी लावून आपण सरळ वर चढलो गडावर व गड चढून अमृतेश्वर मंदिर, दगडी पूल या 2 समाधी स्थळ व आता पोहोचून गेलो हनुमानरायाच्या मंदिरापाशी. त्या मार्गाने पण आलो होतो आंबा मार्गे. हा जो घाट आहे समोरचा असा आंबा घाट आहे, त्या घाटातून आंबा गाव पलीकडे या डोंगराच्या पलीकडं व तसंच आपण हे जे धरण आहे धरणाच्या साईडनं इथं गाव आहे. या गावात 5 रुपये तिकीट द्यावं लागतं आपणाला व नंतर गडावर पोचून जातो आपण. हा एक असा मोठा चौतार आहे हनुमानरायाची. किल्ले विशालगडावरच्या हनुमानाची मूर्ती, गणेशपट्टी, किल्ले विशालगडावरील हनुमानाचे मंदिर आपण पाहू शकतोय व बाजूस पाहिलं तर लांबवर विशालगड आपल्याला असा पाहायला भेटत आहे. खूप मोठा किल्ला आहे. ठिकाणावरून जर पाहिलं तर आपणाला खाली दरीमध्ये समाध्या दिसत आहेत. ते अमृतेश्वर मंदिर, त्या ठिकाणी दगडी पूल आहे व या ठिकाणी हनुमानरायाचे मंदिर. हनुमानरायाचे मंदिराचे दर्शन घेऊन आल्यानंतर आपण पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपणाला एक असं छोटेखानी मंदिर पाहायला भेटत आहे. मंदिराच्या आतमध्ये आपणाला अशा पादुका पाहायला भेटत आहेत. गणेश मंदिर विरगळ आहे. व्यवस्थित पाहू आपण. आता पहिल्यांदा समोरचं जे मंदिर आहे ते पाहू. विठ्ठल भगवंतेश्वराच्या मंदिरामध्ये आपण आलो आहे. हे पहा भगवंतेश्वर मंदिर व भगवंतेश्वराच्या मंदिरामध्ये आपण आता आत दर्शन जाऊन घेऊ. गणेश आपण भगवंतेश्वर भगवंतेश्वर मंदिर पाहून झाल्यानंतर विठ्ठल रुक्मिणीचे जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आपण पोचून गेलो. बाजूलाच आहे लगेच विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर. या ठिकाणी शिवपिंड, विरगळ, वातमध्ये गणेश मंदिर. ही जी भगवंतेश्वर मंदिर, हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि हे गणेश मंदिर. आता आपण हे सर्व पाहून जात आहे. पंतप्रतिनिधींचा वाडा, चौकोनी आकाराची विहीर, तसेच अर्धचंद्र आकाराची विहीर, अर्धचंद्र विहीर पाहायला भेटत आहे. हे पण खाली जायला जमतं आपल्याला आणि त्याच्यात आपण खाली आता आपण अर्धचंद्र जी विहीर आहे
ती पाण्यासाठी हा तिथं पडलं ना, तिथूनच थोडं पत्ता आहे तिथून आत गेलं. पाहू शकतो आपण. येस आहे काही. इथं पाणी, या ठिकाणी पाण्याची सोय आहे. आपण त्या ठिकाणी पाणी पिऊ व त्याच्यानंतर बाकीची वास्तू पाहायला जाऊ. खूप मोठी विहीर, अर्धचंद्राकाराची विहीर, पाणीसुद्धा आहे भरपूर. आता ही विहीर पाहिली आपण व विहीर पाहून लगेच आपणाला असा पंतप्रतिनिधींचा वाडा आहे तो पाहायचा आहे. वाडा खूप सुंदर वाडा आहे. हे बघा. पंतप्रतिनिधींच्या वाड्यामध्ये आपण पोहोचून गेलो होता. वाड्यामध्ये पाणी जाण्याची सोय हे पाहू शकतो. आता आपण जी चौकोनी आकाराची विहीर आहे त्या विहिरीमध्ये जाऊ. असं विहिरातून जायचं आहे. ही चौकोनी आकाराची विहीर आहे व प्रत्येक ठिकाणी पाणी जाण्याची सोय आणि देवड्या वगैरे व्यवस्थित आहेत बऱ्याच ठिकाणी. हे पहा. पंतप्रतिनिधी वाडा. पाठीमागच्या बाजूस आपणाला एक असा आड किंवा विहीर पाहायला भेटत आहे मंदिरामध्ये. हे पहा समोरच्या बाजूस त्या ठिकाणी रामेश्वर मंदिर आहे. रामेश्वर मंदिर पाहून नंतर पुढे आपणाला जे तटबंध रामेश्वर मंदिर, मंदिर बंद आहे. आपण बाहेरून दर्शन घेऊन पुढच्या मार्गाला निघू. हे पहा साई मंदिरात त्याचे नाळ आहे. त्या पिंपळाच्या झाडाच्या ह्या घोड्याचे नाळ आहे. तर आल्यावर व्यवस्थित पहा व ही तटबंदी बुरुज वगैरे आहे. असं समोरून आल्यानंतर ही अशी तटबंदी पाहायला भेटत आहे व समोर पाहिलं तर आपल्याला माचाळ दुर्ग पाहायला भेटत आहे. माचाळ दुर्गावर सुद्धा आपण जाणार आहोत. हे पहा तटबंदी, बुरुज, तटबंदी, माचाळ दुर्गाच्या बाजूची. खाली दगडी ढोणी पडली आहे. विशालगडावर आल्यावर कोकण दरवाजाला नक्कीच म्हणजे नक्कीच या. येथून जो नजारा आहे तो वेगळाच आहे. आणि मागे जर पाहिलं तर हे बघा काय हे कसले बुरुज आहे अप्रतिम. कोकण दरवाजापाशी आल्यानंतर हे पाहू शकतो आपण तटबंदी वगैरे व्यवस्थित आपल्याला पाहायला भेटत आहे. खूप मजबूत आणि बलदंड अशी तटबंदी आहे. वाघजाई देवीचं गडदेवता वाघजाई देवीचं मंदिर आहे. हे पहा आत आल्यानंतर गडदेवता आलेला आहे. आता मंदिरात जाऊन दर्शन घेऊ. कोकण दरवाजा व कोकण दरवाजातून आपण आता जाणार आहोत माचाळगडावर. जाऊ आपण आता.
कोकण दरवाजातून आपण थोडं खाली उतरल्यानंतर या ठिकाणी असा भुयारी आहे. येथे हा भुयारी मार्ग आहे, येथे आपण जाणार आहे. या ठिकाणी बंद होते थोडा भुयारी मार्ग आहे. विशाळगडावर आलात ही वास्तू नक्कीच करा. विशाळगडाचं मेन अट्रॅक्शन हेच भुयार आहे. व आता आपला माचाळगड यांचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. आपण ही विशाळगडाची खतरनाक गुहा खूपच सुंदर. हे जे भुयार आहे खूपच सुंदर आहे. पण आता जे सतीचा माळ, नवरा नवरी सुळके, पुन्हा राम मंदिर, नरसिंह मंदिर, रणमंडल, तोफ आणि एक मुंडा दरवाजा हे पाहण्यासाठी जाऊ. शेवटच्या भागातली ही तटबंदी. माझा या गडाचा सर्वोच्च भाग बालेकिल्ला बनला तरी चालेल असा ही जागा आहे. जो सर्वोच्च भाग आहे त्या ठिकाणी आल्यानंतर वेताळ मंदिर आहे. गडाच्या सर्वोच्च भागावर आपणाला असे हे वेताळ मंदिर पाहायला भेटते. खूप सुंदर मंदिर आहे, नक्की भेट द्या. वेताळ मंदिर पाहून आपण आता पुढील प्रवासाला जाऊ. हे पहा, या ठिकाणी अशा समाधी आपल्याला पाहायला भेटतात. 4-5 समाधी त्या ठिकाणी. गडावर आता आपण अहिल्याबाई समाधी स्थळापाशी पोचून गेलो. हे पहा कसं आहे, वरच्या बाजूस पाहिलं तर एक आपणाला अशी पादुका पाहायला भेटत आहेत. ते नरसोबा मंदिर आहे त्या ठिकाणी पोचून गेलो. नरसोबा पाहायला भेटत आहे. राम मंदिरामध्ये पोचून गेलो. हे पहा आपल्याला या ठिकाणी दरवाजा कुठे येतात? बरं बरं बरं. प्राचीन मंदिर आहे. हनुमानाची मूर्ती सुद्धा आहे. विशाळगडावरचं दुसरं हनुमानाचं मंदिर असं पाहायला भेटत आहे. हा असा एक चौतारा आहे गोष्टी तसा. रणमंडल टेकडी ही वरच्या बाजूस आहे. विशाळगड हा माझा 464 नंबर किल्ला आहे. हे आहे रणमंडल टेकडी. टोपीपाशी आपण पोचून गेलो. पाहायला भेटत आहे. दहा वाजता ट्रेक चालू केला होता व आता दुपारचे 3:30 वाजले आहेत. आपणाला जवळपास 10 पासून 5.5 तास लागले आपणाला
व या ठिकाणी नवीन अशा या पायऱ्या म्हणजे शिडी बसवण्यात आली आहे. परंतु 6 तासानंतर आपण पोचून गेलो व आता त्या ठिकाणी एक तोफेचं टाका आहे, त्या ठिकाणी जाऊन दर्शन. 2 भुयार आहेत, एक पूर्व आणि एक पश्चिम बाजूला, तर ते सुद्धा आपण पाहिलं आहे. आणि हे एक आहे, असे 2 भुयार आहेत. आता छोटं होत गेलं आहे.